बऱ्याचदा पालकाची भाजी बनवायची म्हटलं की तिची टेस्ट बदलवण्याकरिता किंवा तिचा रंग टिकून ठेवण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो. पण यामध्ये ना तिचे गुणधर्म बरेचसे कमी होतात. तर असं काहीही न होऊन देता अगदी न आवडणारे व्यक्ती देखील मागून मागून खातील एवढी ही चविष्ट पालक मटरची भाजी कशी बनवायची याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे. ही भाजी बनवण्याकरिता मी संपूर्ण साहित्य घरगुतीच वापरलेलं असल्यामुळे बनवायला अतिशय सोपी आहे. चला तर मग लगेच या मटर पालकच्या भाजीला सुरुवात करूयात. पालक भाजी जास्त चवदार लागण्याकरिता ना या पद्धतीची लाल देठांची भाजी घ्यायची, जी चविष्ट असते आणि त्यामध्ये भरपूर सारे गुणधर्म देखील असतात. कोवळी कोवळी भाजी असली की ती पटकन शिजते. पाणी टाकून शिजवण्याची गरज नाहीये, अशीच तेलामध्ये परतवली तरी देखील पटकन शिजली जाते. आता देठांसह ही भाजी घेतली आहे, व्यवस्थित स्वच्छ अगोदरच धुवून घ्यायची, कारण भाजी चिरल्यानंतर धुतली की त्यातील संपूर्ण गुणधर्म पाण्यामध्ये निघून जातात. आता स्वच्छ धुवून घेतलेली भाजी लगेचच मी बारीक चिरून घेते. अशी संपूर्ण पालकाची जुडी छान अशी मुठीमध्ये गच्च धरून नंतर चिरली की अतिशय व्यवस्थित आणि एकसारखी चिरली जाते. तर बघा संपूर्ण भाजी आपली चिरून झाली आहे. लगेच आता आपण या भाजीच्या ग्रेव्हीकडे वळूयात. त्याकरिता थोडीशी पूर्वतयारी मी करून ठेवली आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगते. आता कढाईमध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल कमीत कमी वापरलं तरी देखील चालणार आहे. लगेच यामध्ये घालूयात 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि एक मोठ्या साईजचा पातळ आणि उभ्या आकारात कट करून घेतलेला कांदा. हा आपल्याला व्यवस्थित असा हलकासा चॉकलेटी रंगावर परतवून घ्यायचा आहे. यामुळे कांद्यातील गोडपणा कमी होतो. कांदा परतवून झाला लगेच हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. पण आपण हे साहित्य थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा. आता लगेच यामध्ये घालूयात एक लाल बुंद बारीक फोडींमध्ये चिरून घेतलेला टोमॅटो. आता हे थंड होण्याकरिता साईडला ठेवून देते आणि लगेचच कढईतील शिल्लक तेलामध्ये हा पालक परतवून घेते. पालक अशा पद्धतीने हलक्याशा तेलामध्ये परतवून घेतला की याची जी मातकट टेस्ट असते ती बऱ्यापैकी कमी होते. पालकही व्यवस्थित शिजला जातो आणि आपल्याला जास्त पाण्यामध्ये हा शिजवून घेण्याची गरज पडत नाही. कारण पाणी टाकून शिजवला की टेस्ट तर बदलतेच, पण त्याचसोबत पाण्यामध्ये यामधील जेवढे काही गुणधर्म असतात ते पूर्णतः निघून जातात. जर तुमचा पालक जास्तच निबर असेल, पटकन शिजत नसेल, तर त्यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर हलकीची वाफ काढून घ्या. आता इकडे आपलं हे साहित्य थंड झालेलं होतं, ते लगेचच जराही पाणी न घालता मिक्सरला मी फिरवून घेतलंय. तर अशा स्वरूपाची आपली प्युरी तयार झाली. कच्च्या टोमॅटोमुळे आपल्या प्युरीला रंग बघा काय सुरेख आलाय. आणि याचा आणखी एक फायदा म्हणजे मी गुगलवर सर्च केलं होतं, तर त्यामध्ये असं समजलंय आपण पालकाच्या भाजीमध्ये आंबट पदार्थ घालून ती भाजी खाल्ली की तिचे गुणधर्म जास्त आपल्याला पोषक ठरतात आणि टोमॅटो देखील थोडासा कच्चा असला की तो आंबटच लागतो. आता आपल्या इकडे पालकाची भाजी छान अशी परतली गेली होती, तर ती मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि पुन्हा एकदा कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने हातांवर क्रश करून घातले. याचा स्वाद या भाजीमध्ये अप्रतिम येतो. आता काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा धना पूड घातली, कारण अख्खे धने आपण अगोदरच घातलेले आहेत. संपूर्ण साहित्य व्यवस्थित हलकसं परतवून घ्यायचं आणि लगेचच वाटण घालायचंय, जेणेकरून आपले सुके मसाले जळणार नाहीत. आता पटापट हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि घातलेलं वाटण देखील छान असं परतवून घेऊयात, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. तर बघा आपल्या या वाटणाला काही वेळातच छान असं तेल सुटायला लागलंय आणि रंग देखील अगदी छान असा डार्क आलाय. आता यामध्ये घालूयात दुधावरील साय म्हणजे मलाई. अगदी 1 ते 2च चमचे ही मलाई असेल, पण यामुळे भाजीला टेस्ट अप्रतिम येते. तुम्ही नक्की वापरून बघा. बरेच जण यामध्ये दुधावरील मलाईऐवजी फ्रेश क्रीम देखील वापरतात, तर ती देखील चालू शकते. मस्त अशी क्रीमी टेक्स्चरची आपली ही भाजी तयार होते. तर पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य मी छान असं परतवून घेतलंय. मस्त असं याला तेल सुटलंय. लगेच यामध्ये अगदी जर असं पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं शिजवून घेते. कारण जेवढी तुम्ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्याल ना, तेवढ्या तुमच्या भाजीची टेस्ट आणखी जास्त अप्रतिम येईल. सेम ग्रेव्ही तुम्ही भरपूर साऱ्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये देखील वापरू शकता. तर बघा काही वेळातच आपल्या या ग्रेव्हीला काय मस्त असं तेल सुटल्यासारखं झालं होतं. रंग अगदी सुरेख आलाय आणि मस्त अशी सिल्की टेक्स्चरची आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे. लगेच यामध्ये घालूयात 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा. सध्या वाटाण्याचा सीझन आहे, त्यामुळे नक्की वापरा.
आणि आता हा देखील मी छान असं या ग्रेव्हीमध्ये जर असा परतवून घेते. आता यामध्ये लगेचच गरजेनुसार पाणी घालायचंय. तर आपल्याला ही भाजी ना जास्त पातळही नकोय किंवा जास्तच घट्टसरही नकोय. त्यामुळे साधारणतः 1च ग्लास मी या ठिकाणी पाणी घातलंय. साधारणतः इतपत ही ग्रेव्ही तयार होते. याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा भाजी देखील घालणार आहोत. तर त्यावेळेला देखील थोडीशी ग्रेव्ही आटली जाईलच. आता यावर झाकण ठेवून हलकीशी एकदम कमी गॅसवर उकळी काढून घेऊ. काही वेळातच आपल्या या रश्श्याला छान अशी उकळी आली आहे. तेल अगदी छान सुटले, रंग अगदी सुरेख आलाय. आता 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. चवीनुसार मीठ घातलं, कारण मीठ अगोदर आपण घातलेलंच नव्हतं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर साधारणतः बघा या ग्रेव्हीची इतपत कन्सिस्टन्सी आहे. लगेच आता ही परतवून घेतलेली पालक घालायची. पालक भाजीसोबतच आपण याचमध्ये मेथीची भाजी देखील घालू शकतो. तिचा देखील फ्लेवर या भाजीमध्ये छान येतो. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, कारण पालकाची पाने एकमेकांना जर अशी चिकटलेली होती, ती व्यवस्थित मिक्स व्हायला हवीत. बघा काय मस्त आपली आत्ताच ही भाजी दिसायला लागली आहे. अगदी सुरेख रंग आलाय. कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. आता यावर अर्धवट झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेऊ. पूर्णतः आपल्याला ही भाजी एकदम कमी गॅसवरच शिजवून घ्यायची आहे. तर बघा चमचमीत पद्धतीने पालक मटर आपला तयार झालाय. सर्वात शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. गरमागरम भाजी चपाती, भाकरी आणि भातासोबतही खाण्याकरिता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार झाली आहे. सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. जर अशी रस्सेदार असल्यामुळे भाकरीसोबत देखील आणि भातासोबत देखील तुम्ही नक्कीच खाऊ शकता. गरमागरम भाजी लगेचच सर्व करते. या भाजीसोबत ना इतर कोणत्याही प्रकारची भाजी, वरण-बिरण असण्याची काहीच गरज नाहीये. ही भाजी अशीच खूपच टेस्टी लागते. मस्त असं क्रीमी टेक्स्चर आहे. त्यासोबत जर असा आंबटपणा, कोवळ्या वाटाण्यांचा गोडपणा देखील आहे. त्यामुळे ही भाजी प्रत्येकालाच नक्की आवडणारच. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्याही घरामध्ये पालकाची भाजी बघितल्यानंतर नाक मुरडतात का कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर असं असेलच तर नक्की ही भाजी ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.